सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा अविरत प्रत्येक भक्तावर आहे. कारण की स्वामींची कृपा होणं ही साहजिक बात नाही. महाराजांची कृपा त्याच भक्तावर असते जो स्वामींना प्रिय असतो. महाराज अक्कलकोटला प्रगट होणार होते. याच्या आधी काही गोष्टी घडल्या. महाराजांनी सर्व नियोजन करून ठेवलेलं होतं. मी अक्कलकोटला जायच्या आधी मला कोणता भक्त भेटला पाहिजे आणि मी कोणत्या भक्तापर्यंत पोहोचलं पाहिजे हे स्वामींनी आधीच नियोजन करून ठेवलेलं होतं. ज्यावेळेस सरस्वती गाणगापूरून निघाले आणि कर्दळी वनामध्ये गुप्त झाले आणि हा उद्धव नावाचा लाकूड तोड्या रोज लाकडं तोडून आपली दिनचर्या आपली भागवत असते. या उद्धवाला माहित नव्हतं त्याच्या हातून काय उद्धार होणार आहे. सकाळची वेळ होती, आपल्या पत्नीकडे गेला. आज मी जंगलामध्ये जातोय, चांगलं एखादं झाड पाहतो आणि लाकडं तोडतो आणि ते विचार आपलं काही कर्ज असेल ते पहिले आपण कमी करू आणि जर लाकडामध्ये जर आपल्याला चांगला फायदा झाला तर रोज मी तेच काम करेल. पण त्यासाठी मला चांगला वृक्ष भेटला पाहिजे. हा उद्धव कुऱ्हाड घेतली आणि जंगलाच्या दिशेने निघाला. ज्यावेळेस जंगलाच्या दिशेने जात असताना मनामध्ये अनेक विचार येत होते. आज मी असं झाड तोडेल, मी असं करणार. प्रत्येक गोष्टीचा मनामध्ये छाप पडत होती आणि विचार करता करता पावलं टाकत टाकत तो पुढे चाललेला होता. जंगलामध्ये आला. अनेक झाड त्याला दिसत होते. घनदाट जंगल होत. त्या जंगलामध्ये तो प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवून होता. कोणतं झाड तोडावं त्याला मनासारखं वृक्ष भेटत नव्हतं. फिरता फिरता त्याला एक वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाकडे पाहत असताना पूर्ण चारी बाजूने त्याने गोल चक्कर मारला आणि मनामध्ये विचार करू लागला, आपल्याला तो वृक्ष पाहिजे, तो वृक्ष हाच आहे. मनामध्ये आनंद झाला. आज जर मी हा वृक्ष तोडला, अनेक लाकडं मला मिळतील, ते मी विकल, मला खूप पैसे मिळतील, माझ्यावरचं कर्ज हे कमी होईल. त्या वृक्षाला तो फेऱ्या मारू लागला आणि फेऱ्या मारता मारता हातामध्ये कुऱ्हाड खांद्याला अटकवली आणि त्या झाडावर चढू लागला. झाडावर चढल्यावर त्या झाडाखाली एक वारूळ होतं आणि हा झाडावर चढलेला असताना त्याने कुऱ्हाड उघडली, त्या झाडावर मारू लागला आणि हातातली कुऱ्हाड निसटली आणि त्या वारुळावर येऊन पडली. ज्या वेळेस ती कुऱ्हाड त्या वारुळावर पडली आणि त्या वारुळामध्ये रक्ताच्या चिरकांड्या निघू लागल्या आणि त्या चिरकांड्या पाहून हा उद्धव घाबरू लागला. पटकन झाडावरून खाली उतरला आणि त्या वारुळाजवळ आला. आपल्या हाताने ती माती पूर्ण बाजूला करू लागला. हात रक्ताचे होऊ लागले, हात थरथर कापू लागले. आपल्याकडून काही चुकी झाली असेल आणि त्या वृक्षामधून आवाज येऊ लागला, त्या वारुळामधून आवाज येऊ लागला, ओम द्रा चिरंजीवे नमः, ओम द्रा चिरंजीवे नमः. एक ध्यानाचा मंत्र तिथून बाहेर निघू लागला. हा उद्धव घाबरला, थरथरल्या हाताने सर्व माती त्याने बाजूला केली आणि हळूहळू स्वामींचं कपाळ दिसू लागलं. ज्यावेळेस स्वामींचं ब्रह्मांड नायकाचं कपाळ दिसू लागलं, माझा महादेवाचं शिवलिंग त्याला दिसू लागलं की मी कोणावर कुऱ्हाड पाडलेली तर मला साक्षात माझा महादेव दिसतोय. डोक्यावरची माती काढत असताना त्याला शिवलिंगाचा आकार दिसू लागला. तो स्वामींच्या डोक्याचा आकार होता. पूर्ण डोळे उद्धवाचे भरून आलेले होते. उद्धवने हळूहळू स्वामींच्या डोळ्यावरची माती बाजूला केली, पूर्ण बाजूला केली आणि पायाला जी मांडीवर कुऱ्हाड लागलेली होती ती कुऱ्हाड त्याने बाजूला केली आणि त्या ठिकाणी रक्त निघू लागला. स्वामींना पाहिलं एक दिव्य पुरुष या वारुळामध्ये बसलेला आहे.
मांडीमधून रक्ताच्या चिरकांड्या वाहत आहे. आपल्याकडून असा काय गुन्हा झालेला आहे? एक तेजस्वी पुरुष बसलेला आहे, मुखामधून नाव येतंय ओम द्रा चिरविने नमः. हा मंत्र तिथं गजर द्यात होता. त्या ठिकाणी पूर्ण जंगलामध्ये हा आवाज गुंजत होता. उद्धव घाबरला, रडू लागला, मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा, चुकलो, लोळू लागला. डोळ्याचे आसू थांबत नव्हते. स्वामींचे चरण घट्ट पकडले आणि माझा ब्रह्मांड नायक स्मित असा हसतोय, त्याच्याकडे बघतोय. ज्यावेळेस माझा ब्रह्मांड नायक हसतो, ज्यावेळेस माझे स्वामी महाराज असतात, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे फार वेगळं असतं. आणि ज्यावेळेस स्वामी महाराज हसत होते, उद्धव रडत होता, अंगाला कापड फुटलेलं होतं. त्यात स्वामी क्षमा करा मला, माझ्या हातची कुऱ्हाड तुमच्या मांडीला लागली. स्वामी क्षमा मागतो, स्वामी क्षमा मागतो. स्वामी फक्त मंद हसत होते. मांडीमधून रक्ताच्या चिरकांड्या उडत असताना उद्धवाला भीती वाटू लागली आणि तो आजूबाजूला पाला पाचोळा पाहू लागला आणि स्वामींच्या मांडीला लावू लागला. जे रक्त निघत होतं ते थांबलं. माझा ब्रह्मांड नायक त्या ठिकाणी उभा राहिला, कटेवर हात ठेवला, एक हात उंचावला. उद्धव हात जोडतोय, महाराज मला क्षमा करा, महाराज मला क्षमा करा. उद्धवा, अरे तुझ्या अजून आम्हाला उद्धार करायचा आहे, काळजी नका करू. आम्ही तुला बोलवलं आहोत या जंगलामध्ये, आम्ही बोलवलं म्हणून तू आलास. आमच्या इच्छेशिवाय काहीच नाही. महाराज स्मित असं मंद हसत होते आणि उद्धवाला सांगत होते, उद्धवा काळजी करू नकोस, तुझ्या हातून आमचा उद्धार झाला. आम्हाला वारुळामधून तुम्ही बाहेर काढले, आमची तपश्चर्या पूर्ण झाली, आम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे. स्वामी माझं कोणतं जन्माचं पुण्य फळास आलं स्वामी महाराज, की आज माझ्या हातची कुऱ्हाड तुमच्या अंगावर पडली आणि तुम्ही तर प्रगट झाला स्वामी. पण हे पाप कुठं फेडू स्वामी महाराज? तुमच्या मांडीला लागलेली कुऱ्हाड, रक्ताच्या चिरकांड्या, मला क्षमा करा स्वामी महाराज, माझ्याकडून पाप घडलेलं आहे. उद्धवा काळजी नको करू, ही सर्व आमची लीला आहे. आता आम्हाला पुढचा प्रवास केला पाहिजे. जा घरी जा, आनंदाने राहा, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत, काळजी करू नकोस. महाराज जेव्हा हे शब्द बोलत होते, उद्धव हात जोडत होता, स्वामींना सांगत होता, महाराज आता मला हे चरण नाही सोडायचे स्वामी, या चरणांची मला सेवा करायची स्वामी. मला या चरणांपासून कधीच दूर करू नका स्वामी, मला तुमच्या चरणांजवळ ठेवा. अरे किती दिवस सेवा करायचे? सेवा झाली मग वेळ मिळाला तुला, तुझा वेळ मिळाला तू निघून जाणार नाही स्वामी. अखंड सेवा मी तुमच्या चरणांची करणार स्वामी, सदैव मी तुमच्या चरणाशी राहणार स्वामी. हे काम कर, आता आम्ही भारत भ्रमण करणार आहोत, आमचं भ्रमण होणार, त्यावेळेस तू अक्कल बोललाय आपली भेट होणार, आणि ज्यावेळेस आपली भेट होणार आम्ही तुला परत दर्शन देणार. स्वामी असं नका म्हणावं स्वामी, मला सोडून जाऊ नका स्वामी. या हृदयाला, या उद्धवाला एक गुरु मिळालेला आहे स्वामी. गुरु मिळाला मग गुरुची सेवा करा. आम्हाला निघू द्या, आम्हाला आमचा प्रवास करायचा आहे. महाराजांनी उद्धवाला समजून सांगितलं. उद्धव हात जोडून स्वामी महाराजांचा प्रवास सुरू झाला. महाराज पावलं टाकत होते, उद्धवाला राहिल्या गेलं नाही आणि उद्धव स्वामींचे चरण पकडू लागला. महाराज मला सोडून जाऊ नका. अरे उद्धवा, अजून तुझे कर्म फार बाकी आहे. घरी तुझी पत्नी वाट पाहते, मुलं बाळ वाट पाहताय. आजपासून तुझी सर्व दरिद्री नाहीशी होणार.
आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहू. तू काळजी करू नकोस, आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत. उद्धवाने हात जोडले आणि स्वामी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत होते, अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि स्वामी तिथून निघाले. स्वामी पावलं टाकत टाकत पुढे जात होते. उद्धवाच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. महाराजांची पाड दिसत होती, महाराजांची सावली दिसत होती. माझा ब्रह्मांड नायक मला सोडून जातोय. उद्धवाला स्वामींची ओढ लागलेली होती आणि स्वामी महाराज पावलं टाकत 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 पुढे चालले. हा उद्धव डोळे पुसत पुसत ते लाकडं सोडून दिले, कुऱ्हाड सोडून दिली, खाली मान घातली आणि आपल्या पत्नीकडे येतोय, आपल्या घरी येतोय. पत्नी दारामध्ये उभी होती. पती काहीतरी लाकडं तोडून आणे आणि उद्धव खाली हात आलेला आहे, चेहरा उतरलेला आहे. उद्धव घरामध्ये पावलं टाकताना येताना पत्नीने त्याच्याकडे बघितलं. उद्धव रडू लागला, ढसा ढसा रडू लागला त्या ठिकाणी. पत्नीने विचारलं, काय झालं? सकाळी आनंदात गेला आणि आता चेहरा उतरून येताय, काय झालं? माझ्याकडून चुकी झाली का? एक तेजस्वी पुरुष स्वामी समर्थ महाराज त्यांच्या मांडीवर माझ्या हातची कुऱ्हाड पडली. मांडीतून रक्त सराव झाला आणि ते स्वामी महाराज त्या वारुळामधून प्रगट झाले. त्यांनी मला आशीर्वाद दिला. पण मला दुःख एकाच गोष्टीचं आहे. स्वामी महाराज त्यांच्या मांडीला माझ्या हातची कुऱ्हाड लागली. स्वामी सांगतात, उद्धवा तू उद्धार केला. मी कसा एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाचा उद्धार करणारा मी कोण? उद्धव स्वामींचे चरण पकडले. सर्व सांगत होता पत्नीला, मी स्वामींचे चरण पकडले, सर्व स्वामींनी मला आशीर्वाद दिला. अहो कशाला काळजी करतात? जे स्वामी महाराज आहेत त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, तुमच्या हातून उद्धार झाला, मग काळजी कशाला करतात? उद्धव घरामध्ये आला आणि ज्यावेळेस उद्धव घरामध्ये रडत असताना रात्रीचं जेवण त्याला काही गेलं नाही. रात्रीमध्ये स्वप्नामध्ये दृष्टांत झाला या उद्धवात. आणि स्वप्नामध्ये स्वामींनी सांगितलं, तुला अशा अशा मोहरा अशा अशा ठिकाणी मिळणार आहे की तुझा उद्धार आम्ही करून दिलेला आहे. जसं तुझं नाव उद्धव आहे, आजपासून तुझा उद्धार होणार. आज आम्हाला स्वामी समर्थ म्हणून आम्ही प्रगट झालो आहोत. हे तुझ्यामुळे. जे तुझ्या नशिबात होतं ते तू केलेले. ज्यावेळेस स्वप्नामध्ये दृष्टांत दिला, उद्धवाला आनंद झाला आणि त्या दिवसापासून या उद्धवाला आयुष्यभर कधीच काही कमी पडलं नाही. महाराजांचा आशीर्वाद मिळालेला होता. महाराजांचं पूर्ण भारत भ्रमण चाललेलं होतं. महाराजांचं भारत भ्रमण चाललेलं असताना महाराज हिमालयाच्या कुशीमध्ये येऊन बसलेले होते. महाराज त्या हिमालयाच्या कुशीमध्ये बसलेले असताना अनेक हरण तिथं फिरत होते आणि त्या हरण स्वामी आल्याची वार्ता त्यांना मनातल्या मनात त्या प्राण्यांना समजत होती आणि ते स्वामींकडे बघत होते. इकडं तिकडं जोर जोरात चक्रा मारत होते. आणि तेवढ्याच वेळात एक शिकारी आला. त्या शिकाऱ्याने पाहिलं, हे हरण मला हवंय. स्वामी महाराज बसलेले एका पाषाणावर बसलेले, ब्रह्मांड नायक बसलेले आहे आणि त्या ठिकाणी जे हरण फिरत होते ते स्वामींच्या चरणांजवळ येऊन बसले. हा शिकाऱ्याने पाहिलं, याच्यात एक हरण मला मिळालं, आज माझी शिकार पूर्ण होणार. आणि हा शिकारी तिथे गेला आणि त्या हरणाच्या दिशेने नेम लावला. त्याला स्वामी दिसू लागले. तो स्वामींना म्हणू लागला, ए धन्याजी तिथून उठ, मला शिकार करायची आहे, त्या हरणाला बाजूला कर. स्वामी महाराज मंद हसले. हा शिकारी ऐकत नव्हता. तो स्वामींना जोर जोरात बोलू लागला आणि ज्या ठिकाणी त्याची बंदूक होती त्यांनी निशाणा स्वामींच्या दिशेने लावला. आणि ज्यावेळेस बंदुकीमधून गोळ्या निघाल्या
आणि त्या बंदुकीचं रूपांतर, त्या गोळींचं रूपांतर एका माळीमध्ये झालं. ती माळ स्वामींच्या गळ्यामध्ये येऊन पडली. स्वामी हसू लागले. ज्यावेळेस स्वामी हसू लागले, हरण घाबरले. जेवढे हरण आजूबाजूला असतील सर्व स्वामींच्या चरणांजवळ येऊन बसले. हा शिकारी घाबरला. आणि ज्यावेळेस स्वामींनी स्वतःच्या हाताने 2 दगड उचलले आणि त्या शिपायाच्या दिशेने मारले, आणि हा शिकारी पाषाण रूपामध्ये तयार झाला. त्याचं शरीर हलतच नव्हतं. त्या ठिकाणी हातातली बंदूक तशी होती. फक्त जो चेहऱ्याचा भाग होता, बोलता येत होतं, सर्व करता येत होतं, पण पूर्ण शरीर हे पाषाणाचं झालेलं होतं. काय करावं त्याला सुचत नव्हतं. स्वामी समोर बसलेले होते. स्वामींना जी बंदूक उगारलेली होती, स्वामींना गोळ्या मारायचं धाडस झालं होतं, त्याचा त्याला पश्चाताप झालेला होता. आणि डोळ्याकडून स्वामींकडे दया मागत होता. स्वामी महाराज क्षमा करा, मला क्षमा करा, स्वामी क्षमा करा. त्याला पश्चाताप झालेला होता त्या ठिकाणी. आणि त्या पश्चातापामध्ये स्वामींनी त्याला क्षमा केला. तो येऊन स्वामींच्या चरणावर पडला. पाषाणामधून बाहेर आल्यावर स्वामी बोलू लागले, प्राण्यांवर दया करा, प्राण्यांची शिकार करू नका, या प्राणी मात्रावर दया करा. आणि शिकारी निघून गेला. आणि ते हरण स्वामींकडे बघते आणि त्या हरणाच्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहे. महाराज त्याच्या डोक्यावर हात फिरवतात. सुंदर असं दृश्य. महाराज त्याच्या डोक्यावर हात फिरत असताना त्या हरणाला आठवू लागला, आपली पत्नी दिसत नाही, आपले बाळ दिसत नाही. म्हणून तो कावरा बावरा झाला, स्वामींकडे बघू लागला आणि मनातल्या मनात स्वामींशी बोलू लागला, स्वामी महाराज माझी पत्नी दिसत नाही, माझे बाळ दिसत नाही, कुठे गेले स्वामी? ते हरण स्वामींच्या आजूबाजूला गोल चक्रा मारू लागलं. आणि स्वामी परत त्याला जवळ बोलवत आहे. आम्ही असल्या म्हणजे काळजी करतो आहे. आणि त्या दुसरी हरणी तिथं पळत आली. ते पाळ आले. सर्व स्वामींकडे बोलू लागले. आणि त्यावेळेस मनुष्यवाणीमध्ये त्या हरण बोलू लागलं, स्वामी हे कोणत्या जन्माचं पुण्य आहे स्वामी महाराज? आज तुमचं दर्शन लाभलं स्वामी महाराज. आज तुमच्या सहवासात आम्ही आलो आणि तुमचा मायेचा हात स्वामी महाराज आमच्या डोक्यावर ठरवला स्वामी. ज्यावेळेस ते हरण सांगत होत आणि स्वामी महाराज बघत होते, स्वामीने डोळे मिटले. आणि ज्यावेळेस स्वामीने डोळे मिटले, एक तेजस्वी किरण, एक ज्योत त्या हरणांच्या दिशेने जाऊ लागले. त्या हरणांना पूर्ण जन्मातलं, मागच्या जन्मातलं सर्व आठवू लागलं. आत्री ऋषींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेस दत्त प्रभू आले, त्यावेळेस ते हरण तिथं फिरत होते आणि ते दत्त प्रभूंच्या आश्रमात होते, अत्रि ऋषींच्या आश्रमात होते. हे त्यांना सर्व आठवलं. आणि त्यावेळेस ते हरण बोलू लागले, साक्षात माझे दत्त प्रभू तिथे प्रगट झाले, मला त्यांचं दर्शन झालं. माझे दत्त प्रभू, दत्त प्रभू, दत्त प्रभू. महाराज आता मुक्त करा, तुमची सेवा करू द्या महाराज. आमची सेवा करणार, काळजी करू नका. आम्ही अक्कलकोट जाणार. अक्कलकोटला या. तू मनुष्य रूपामध्ये जन्म घेणार आणि आपली भेट अक्कलकोटला होणार. काळजी करू नका, आम्ही आहोत तिथे. आम्ही अक्कलकोट वरती होणार. महाराज त्या हरणाशी बोलताय. महाराज तिथून उठले, हरणांना आशीर्वाद दिला. स्वामी तिथे निघाले. आणि त्यावेळेस स्वामी महाराजांनी पूर्ण भारत भ्रमण केलेले. महाराज भारतामधल्या प्रत्येक काण्या कोपऱ्यामध्ये गेलेले, रामेश्वरला गेलेले, कन्याकुमारीला गेलेले. महाराज तिथून शेवटला मंगळवेढा आले. मंगळवेढ्यावर 12 वर्ष मंगळवेढ्यामध्ये राहिले स्वामी महाराज. आणि मंगळवेढ्यानंतर स्वामी महाराज सोलापूरला आले. ज्यावेळेस स्वामी महाराज सोलापूरला आलेले होते, दिगंबर अवस्थेमध्ये हा ब्रह्मांड नायक तिथं वावरत होता. आणि महाराज दत्त मंदिराच्या एका पायरीची एका खांबाजवळ येऊन बसलेले ते दिगंबर अवतारामध्ये.
आणि चित्तोपंत टोळ त्या दत्त मंदिरामध्ये सेवा करत होते. चित्तोपंत टोळांची सेवा चालू असताना, दत्त महाराजांची सेवा चालू असताना त्यांचं लक्ष स्वामी महाराजांकडे गेलं आणि त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये शंका आल्या, हे गोंधू साधू येतात कुठून? आता आला असेल, बसला असेल. ह्या गोष्टींचा विचार चित्तोपंतांच्या डोळ्यामध्ये येऊ लागला, डोक्यामध्ये येऊ लागला आणि ते महाराजांना मनामध्ये वाटेल ते बोलू लागले. दत्त महाराजांची सेवा करता करता सेवा करून बाहेर आले. महाराज बोलले, तुला काय घेणं? आम्ही कुटुंबीय आहो, आम्ही बंधू राहो नाही तर कोणी राहो, तुला काय करायचंय? चित्तोपंत थकले. मी माझ्या मनामध्ये बोललो, यांनी कसं ऐकलं? घरी गेले. दुसऱ्या दिवशी परत पूजेला आले आणि पूजा करता करता हा बाबा इथं बसलेला आहे. काल माझ्या मनातलं ओळखलं, हा जेवढा का नाही का तसाच उपाशी आहे. पूजा केली आणि परत फिरून जाऊ लागले. तुला काय ना, आम्ही जेवू नाही तर नाही जेवणार, त्याची काळजी तू करू नको. चित्तोपंत डोळ्यांचे डोळे उघडले आणि ते दचकले. आपली काहीतरी चूक झालेली आहे, आपण स्वामींचं मन दुखवलेलं असं मला वाटतंय. आणि त्यांनी येऊन स्वामीचे चरण पकडले आणि स्वामींना विनंती करू लागले, स्वामी महाराज, माझ्याकडून चुकी झाली, मला क्षमा करा स्वामी महाराज. महाराज तिथून पटकन उठले आणि जोरात पावलं जाऊ लागले. चित्तोपंत टोळ त्यांच्या मागे जाऊ लागले आणि स्वामींची क्षमा मागू लागला. आणि त्यावेळेस पहिल्यांदा स्वामी महाराज चित्तोपंत टोळ यांच्या घरी जेवण केलं. स्वामी महाराजांनी काही दिवस स्वामी महाराज सोलापूरला राहिले. अनेक भक्तांवर स्वामी महाराजांनी कृपा केली. अनेक भक्तांना लीला दाखवल्या स्वामी महाराजांनी सोलापूरला. ज्यावेळेस सोलापूरला दुष्काळ पडला, पाण्याची टंचाई जाणू लागली, शेत उगत नव्हतं, काही गोष्टी होत नव्हत्या. सर्व भक्त स्वामींसमोर आले, स्वामींना विनंती करू लागले, महाराज आमच्यावर कृपा करा, पाऊस पडत नाही, शेत पिकत नाही, काहीच गोष्टी होत नाही. महाराजांनी हरभरे घेतले आणि महादेव मंदिरामध्ये फेकले, नाभाळाकडे फेकले आणि काही क्षणामध्ये विधा कडकडू लागल्या आणि त्या सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला. आणि ज्या वेळेस मुसळधार पाऊस झाला, सर्व भक्तांना आनंद झाला. प्रत्येक भक्ताच्या मुखामध्ये नाव येऊ लागलं, प्रत्येक जण नामस्मरण येऊ लागला आणि त्या नामस्मरणामध्ये प्रत्येक जण म्हणू लागला, भजन माझ्या ब्रह्मांड नायकाचं. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या मुखामध्ये नाव होतं, प्रत्येक जण स्वामींचं नामस्मरण घेत होता, प्रत्येकाला आनंद झालेला होता. सोलापूरमध्ये मुसळधार पाऊस झालेला होता. महाराज उठले, आता गेलं पाहिजे, झालं आमचं सोलापूरचं काम झालं आणि आमचा पुढचा प्रवास आम्ही सोलापूरला गेलो, अक्कलकोटला गेलो पाहिजे. चित्तोपंत टोळ सांगू लागले, स्वामी महाराज आम्हाला सोडून जाऊ नका, तुम्ही सोलापूरला थांबावं, ही आमची विनंती स्वामी महाराज. आणि त्यावेळेस चित्तोपंत टोळे हे तहसील कार्यालयामध्ये नोकरीला होते. त्यांनी एक कारकून दिला आणि त्यांनी सांगितलं, स्वामी महाराजांवर लक्ष ठेव, महाराज इथून गेले नाही पाहिजे, महाराज इथंच मला दिसले पाहिजे, त्यांच्या लक्ष ठेव, त्यांच्या पुढे राहा. आणि ते आपल्या
नोकरीसाठी निघून गेले. हा कारकून स्वामींच्या मागे पुढे फिरत होता आणि काही क्षणामध्ये माझा ब्रह्मांड नायक तिथून अदृश्य झाला. तो कारकून तिथं बघू लागला. माझा ब्रह्मांड नायक त्या सोलापूर मध्ये दिसू नाही लागला. त्यावेळेस तो इकडे तिकडे पाहू लागला. चित्त बंद डोळ आले. अरे काय झालं? स्वामी कुठे अदृश्य झाले? मला दिसत नाही. अरे काय केलं? अरे स्वामींना तू थांबवायचं होतं म्हणून मी तुला इथं थांबवलेलं होतं. मला क्षमा करा साहेब, ते थांबू नाही शकले. माझ्या तेवढी शक्ती प्राप्त नाही. मी त्या योग्यतेचा नाही. मी स्वामींना थांबू शकलो. आणि चित्तोपंत सर्व ठिकाणी स्वामींचा शोध घेऊ लागले. प्रत्येक ठिकाणी स्वामींना बघू लागले, पण स्वामी कुठेच सापडत नव्हते. तेव्हा ते अक्कलकोटच्या दिशेने गेले. बघता बघता माझा ब्रह्मांड नायक अक्कलकोट मध्ये येऊन खंडेरावाच्या मंदिरामध्ये बसलेला होता. आणि महाराज खंडेरावाच्या मंदिराजवळ बसलेले असताना काही यवण तिथे होते. त्या यवणांनी स्वामींना बघितलं आणि स्वामींजवळ आले आणि स्वामींची थट्टा करू लागले. स्वामी बसलेले होते आणि त्या यवणांनी सांगितलं, आज इस बाबा की हम मजाक करते हैं, इसका आज हम मजाक लेंगे. आणि त्यांनी स्वामींना सांगितलं, महाराज कहां से आए हो? महाराजांनी त्यांच्याकडे बघितलं, काहीच बोलले नाही. आता ते त्यांनी महाराजांची चेष्टा मस्करी सुरू केली. त्याच्यात एकाने रिकामी चिलीम दिली. महाराज चिलीम पिओगे क्या? हाँ पेंगे, कुछ लाओ पेंगे, पेंगे चिलीम पेंगे. त्यांनी रिकामी चिलीम महाराजांच्या हातामध्ये दिली. महाराजांनी ती चिलीम हातामध्ये घेतली आणि त्या चिलीम मधून सर्व बघू लागले. आणि महाराजांनी चिलीम आपल्या मुखाशी लावली. आणि ज्यावेळेस मुखा जवळ चिलीम लावलेली असताना त्या चिलीम मधून धुराचा लोंढा बाहेर निघू लागला. आणि ज्यावेळेस धुराचा लोंढा बाहेर निघू लागला, या यवनांना भीती वाटली. हा साधा सुद्धा पुरुष नाही, आपण ज्याची मजाक केलेली आहे ही साधी सुधी व्यक्ती नाहीये. आणि त्यावेळेस ते स्वामींची क्षमा मागू लागले. स्वामी आम्ही क्षमा करतो, स्वामी आम्ही क्षमा करतो. महाराज बोलू लागले, मजाक मत करो, मजाक एक जहर है, किसी की मजाक मत करो. जाओ हमारे चोले को उड़ाओ, हम चोले की राह देख रहे हैं. आणि महाराज खंडेरावाच्या मंदिराजवळ बसले आणि हे यवण आपसामध्ये बोलू लागले, चोल्या कोण आहे? तेवढ्यात एक यवण बोलू लागला, अरे आपला चोल्या जो हर संत को अपने घर ले जाता है, स्वामी जी उसको बुला रहे. आणि त्यावेळेस ते यवण गावामध्ये पळत सुटले. लोक विचारत होते का पळत आहे? एक आवलिया आया है, खंडेराय के मंदिर में बैठा है, वो आवलिया बुला रहा है, चोलप्पा जी को बुला रहा है, हम चोलप्पा जी को बुलाने जा रहे हैं. कोण आवलिया है? हे गावातले लोक ऐकू लागले आणि प्रत्येक जण खंडेरायच्या मंदिराजवळ गर्दी करायला जाऊ लागला. आणि हे यवण चोळप्पा महाराजांच्या घराजवळ आले. आणि चोळप्पा महाराजांच्या घराजवळ आल्यावर चोळप्पा महाराजांच्या घरी 16 आळं बाहेर पडत होतं. इतकं कडक होतं की यवनांना भीती वाटत होती चोळप्पा महाराजांच्या घरात जायचं. त्यांनी आवाजला, चोरप्पाजी, चोरप्पाजी घर पे हो क्या? चोळप्पा महाराज बाहेर आले. कोण आहे? आणि दाराजवळ आले. काय झालं? एक आवलिया आया है, वो आपको बुला रहा है. वो आवलिया बहुत बड़ा पुरुष है, वो चिलीम लेता है, उससे दुआ छोड़ता है, वो आपको बुला रहा है. आणि ज्यावेळी चोळप्पा महाराजांना ही गोष्ट कळाली
आणि त्यांच्या छातीमध्ये धाड 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 चालू झालं. ज्यावेळेस गुरुचं आणि शिष्याचं नातं असतं हे फार वेगळं असतं. एखाद्या शिष्याला गुरुची ओढ लागली, तो शिष्य त्या गुरुपर्यंत जाऊन पोहोचतो. गुरुचं काम काय? शिष्यावर कृपा करणं. आणि शिष्याचं काम काय? गुरुवर नितांत भक्ती ठेवणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं. पण आपल्यामध्ये गुरु काय ही गोष्ट कळत नाही. आपल्याला गुरु फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी दिसतो आणि तेव्हाच आपण त्याच्या चरणावर होत असतो. गुरु म्हणजे असा असतो अंधाराकडून जो प्रकाशाकडे नेतो, त्याला गुरु म्हणतात. गुरुचा अनादर कधीच करू नका. ज्याने आपल्याला ज्ञान दिलं त्याला आपलं ज्ञान कधी शिकवू नका. गुरुच्या अवहेलना कधीच करू नका. गुरु कोणत्या रूपामध्ये कशामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचेल हे सांगता येत नाही. आपण जर सामान्य सर्वांना समजलो तर तुम्हाला देव कधीच दिसणार नाही. तुम्ही त्याच्यापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. गुरु गुरुच असतात. ज्या दिवशी तुमच्या हृदयामध्ये गुरु बद्दल आदर निर्माण होईल त्यावेळेस देव तुम्हाला पावणार. नाही तर गुरु पावल्याशिवाय देव कधीच पावणार नाही. आयुष्यभर भटकत राहाल, मन भटकत नाही का? आपण गुरुपासून लांब झाले. ज्याने आपल्याला ज्ञान दिलं, ज्याने आपल्याला प्रकाश दाखवला, ज्याने आपल्याला स्वामी दाखवले, त्या गुरुचा अनादर कधीच करू नका. आपण गुरुजवळ जाताना त्या गुरुच्या चरणांकडे बघा. आपल्या मनामधला भाव त्या गुरुच्या चरणांवर सांगा आणि मग अनुभव बघा. आयुष्य एकदम जे कठीण असेल ते केव्हा सोपं होऊन झाले तुम्हाला कळणार नाही. ही गुरु शक्ती आहे. कारण की आपला जो मार्ग हा गुरु प्रेरित मार्ग आहे. आपण स्वामींपर्यंत पोहोचलो ती सुद्धा एक शक्ती आहे. आपण डायरेक्ट स्वामींपर्यंत कधी जात नाही. त्या स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी पुण्य लागतं आणि ते पुण्य एखादा गुरुच आपल्याला मिळू शकतो. तो गुरुच तिथपर्यंत पोहोचवू शकतो. आणि ज्यावेळेस स्वामी महाराज एखादा दूत पाठवत असतो, तो दूत आपल्याला स्वामी काय गुरु काय हे शिकवत असतो. आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये ती गुरु भक्ती तयार होती आणि त्यावेळेस आपण गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्या आपल्या स्वामींपर्यंत भेटतो. आपल्याला स्वामी असे दिसत नाही, त्या ज्ञातातर्फे दिसत असतात. पण आपल्या समाजामध्ये चमत्काराला नमस्कार झाला आहे. जिथं चमत्कार दिसत तिथं नमस्कार केल्याशिवाय आपण राहत नाही. गुरु कधी चमत्कार करत नसतात. गुरु आशीर्वाद देत असतात. प्रत्येकाच्या पाठीवर उभा राहत असतो. जर आपण गुरुचा अनादर केला, गुरुची सेवा केली, सदैव आपला ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी उभा राहतो. कारण की ही चोळप्पा महाराजांना ओढ स्वामी महाराजांची लागली. ज्यावेळेस येवत सांगत होते चोळप्पा महाराजांची छाती धाड 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 होत होती. माझा गुरु मला बोलवतोय, केलं पाहिजे. आणि चोळप्पा महाराजांना त्यावेळेस सुचत नव्हतं. डोळ्यामध्ये अश्रू भरून आले होते कारण की गुरुची ओढ लागली होती. आणि त्या चोळप्पा महाराजांना भान राहिलं नाही. त्या यवनांबरोबर पळत सुटले आणि चोळप्पा महाराजांची सासू बडबड करत होते, अरे कुठं चाललास रे? अरे त्या यवनांबरोबर तुझं 16 आळ सर्व खराब होतंय. पण चोळप्पा महाराजांना ओढ लागली गुरुची. स्वामी महाराज बसलेले. गुरुवर प्रेम फार वेगळं असतं. गुरु बद्दल जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. कारण की गुरु जे शिष्याला देतो ना त्याच्यापेक्षा जास्त कोणीच देऊ शकत नाही. आज तुमच्या पुढे बसलेलो, या आसनावर बसलेलो, ही गुरु शक्तीच मला इथे बसवते. जो माणूस कोणत्या कोपऱ्यात पडेल होता त्याला कोणी विचारत नव्हतं आणि जेव्हा गुरु येतो त्याच्या डोक्यावर हात ठेवतो, त्याला आसनावर बसतो. ही शक्ती कोणती आहे? ही गुरुची शक्ती आहे. म्हणून गुरु सारखं ह्या जगामध्ये ज्ञान देणारं कोणीच नाहीये. चोळप्पा महाराज डोळ्यामधून अश्रू काढत काढत स्वामींच्या भेटीला निघालेले होते. ओढ लागलेली होती.
माझ्यासाठी माझा गुरु आलेला आहे, माझं नाव घेतोय आणि रडत रडत चोळप्पा महाराज पळत सुटले स्वामींच्या दिशेने. आणि माझा ब्रह्मांड नाही त्या खंडेरायाच्या मंदिराजवळ बसलेला आहे आणि या चोळप्पा महाराजांची वाट पाहतोय. माझा चोळ्या पुढे, माझा चोळ्या पुढे. असंख्य गर्दी त्या खंडेरावाच्या मंदिराच्या अवती भोवती झालेली होती आणि त्या गर्दीमधून चोळप्पा महाराज वाट काढतायत, स्वामींना बघताय. आणि ज्या वेळेस स्वामींना बघता येते अंगाला कापर फुटतंय. माझा गुरु मला भेटला, स्वामी भेटले. स्वामींचं तेजस्वी रूप पाहून चोळप्पा महाराज हात जोडून हातात सर्व थरकाप होतोय आणि स्वामींच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवताय, ढसा ढसा रडू लागताय. ही पहिली भेट चोळप्पा महाराजांची स्वामी समर्थांबरोबर झालेली अक्कलकोट मधली होती. माझा ब्रह्मांड नायक अक्कलकोट मध्ये प्रगट झालेला आहे आणि चोळप्पा महाराज स्वामींचे चरण घट्ट पकडताय आणि डोळ्याचे अश्रू स्वामींच्या चरणांवर पडताय आणि त्या डोळ्यांच्या अश्रूंनी अभिषेक होतोय माझ्या ब्रह्मांड नायकाचा. गुरुदेव उशीर बहु केला, तुमच्यासाठी हा जीव वेडावा.